दिवसांनी मनोज आयलो आणि काल त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. तुम्ही कसे पळयता त्याची 7 महिन्याची जर्नी? म्हाका दिसता मरे आमी परत परत तेजेर अटेन्शन जे दिवपाचें बंद करपाक जाय. म्हाका क्लियर सांगपाक जाय. म्हाका कितें आहा मरे, आमच्या हिंदू धर्मान न्हू जेन्ना बायल जी आहा पळय गुरुवार जाता पळय तेन्ना 7व्या म्हयन्यान जी आहा पळय फुलां माळटा. सद्या बीजेपीन आहा पळय ती काल 7वो म्हयनो जाला फुलां माळिल्ली आसा. आनी फुलां माळटा आसतना तुमकां खबर आसा की फुलां माळटा आसतना थंयसर तो आयर मारपाक बसलो थंयसर. सो आज हेतून व्हेरी क्लियर कळटा की हेतून आनी दुबाव करपाचो गरज ना. जे विशय आशिल्ले आमचे सेंट फ्रांसीस झेवियराचो इतलो व्हडलो विशय जावन गेलो, जॉब स्कॅम इतले व्हडले, त्या टायमाचेर काय एक शब्द ना मरे. खरे एक्चुअली पळोवपाक आमचे क्रांतिकारी ह्या इंडियन भारतान जावन गेले पळय तांकां ब्रेक आसना. जेन्ना लोकांक गरज आसली त्या लोकांक गरज आहा तेन्ना जर पावना जाल्यार मागीर आनी कसलें उरलें. सो सरकार एक्चुअली पळोवपाक गेल्यार न्हू दामू नायकाक हांव क्लियर कट सांगूंक सोदता. दामू नायक बाब मातशी स्ट्रॅटेजी चेंज करा. सतीश दोन आयलो ती स्ट्रॅटेजी एक्सपोज हांवें केली. मागीर तनावडे आयलो 2024ची स्ट्रॅटेजी तुमची एक्सपोज केली 2024ची. आनी आतां तूं भायर सरला आनी रोखडो 2 दिसांनी तो भायर सरलो. को इन्सिडन्स कितें रे? आमी काय जाणां आमी बेवकूफ रे. आनी दुसरी गजाल सांगता, मिडिया क्वेश्चन करता मरे, मिडियाक आन्सर दी. तू दिश्टी पडना ते मिडियान क्वेश्चन केलें तुका. तू मिडियाचेर अटॅक करता हें कितें? मिडिया क्वेश्चन करतलेच तुका. सो आतां हेतून कितेंच दुबाव घेवपाक ना. आनी हांव सांगता व्हेरी क्लियरली, हो आपूण लायमलायट घेवपा खातीर कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करता. आतां थंय स्वप्नेश शेलेकराचेर व्हिडिओ ऑडियो व्हायरल जाता थंयसर. म्हणल्यार एक्टिविस्टांक टार्गेट करून हो भायर सरोंक सोदता. आनी जे एक्टिविस्टांनी इतले वर्सां काम केलां आतां सद्या प्रेझेंटली हे तो आपूण लेवलाचेर हाडून दाखोवंक सोदता. एका बीजेपीचो कंप्लीट सपोर्ट आसा, सगळ्यांक खबर आसा. ज्या भाशेन तेणी सांगलेलें आसा आतां रिसंटली हांव जस्ट 2-3 हे व्हिडिओ 5 मिनटां आयकतालो. हो कितें म्हणूंक सोदता काय म्हणून. हो म्हणटा पैसे नासले 45,000चे रेंट दिवन थंयसर एकूच मनीस बसता मरे इतले म्हयने थंयसर. म्हणल्यार लोकांचे पयशे वाट लायले अशें जालें मरे. रिस्पेक्ट दिया रे थंयसर. सेंट फ्रांसीस झेवियराचे इतले डीएनएचे बद्दल डिस्कशन जालें. ते आमचे क्रिस्तांव भावाचे इमोशन हर्ट जाले. आनी ते क्रिस्तांव भावाचे देवाचेर उलयले तेन्ना तूं थंयसर पयशांक लागून तरी भायर सर मरे. ते डोनेशन तेंच्यांनी क्रिस्तांव भावांनी दिलां तेका लागून तरी भायर सर मरे. म्हणल्यार तूं आतां म्हणटा की आपूण खंय ब्रेकार गेल्लो, खंय लोकांक मेळपाक खंय स्पेशलिस्टांक मेळटालो. तूं स्पेशलिस्टांक ऑलरेडी मेळलो आसलो. ते स्पेशलिस्ट न्हू चिवते शिंदे राजा हे कोण रे तो शिवसेनेचो तेका एका मेळोन गेले. तूं राज ठाकरेक मेळोन गेलो तेलंगणा. हेजे कडल्यान तूं पॉलिटिकल एक्सपिरियन्स घेतला. आनी पॉलिटिकल एक्सपिरियन्स कशें आहा? सी विरेश बोरकाराचे बद्दल उलयता पळय, विरेश बोरकर इज अ इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह. ही इज प्लेइंग हिज रोल. तो करतालो म्हणून तूं न्हिदलोलो? तूं जर न्हीद मरे. पीपल आर एप्रिशिएटिंग. जे कोण चुकता तेन्ना करेक्ट करता तेका अप्रिशिएट करता. डोंट टेक हीज क्रेडिट्स टू यू. यू डिसअपियर्ड. टेल वाय यू वर डिसअपियर्ड. आनी तूं सांगपाची गरज आसा की दामू नायक प्रेसिडेंट जाल्या उपरांत 2 दिसांनी तूं कित्याक भायर सरला? कसले नेगोशिएशन घेवन भायर सरला? तुका सगळे एक्टिविस्टांनी सांगले इंडिया अलायन्स करून सगळ्यांक आमी बीजेपी घरा बसोवपाक जाय साऊथ गोवा. तुवें मुद्दम क्रिस्तांव एसटी कॅन्डिडेट घातलो, जिखले, लोकांनी भायर मारलो बरं तुका. 18,000 मतां दिली साऊथ गोवा. आनी आतां म्हणटा तूं मिस्टेक जाली. मिस्टेक न्हू ही, दीस इज अ प्री प्लॅन्ड. आनी लक्षांत घे. आतां परत म्हणून सांगूंक सोदता, काल फुलां माळ्ळा बीजेपीन. आनी कालचो जो आहा पळय फुलां मावल्ले आसा आनी जो काल बॉल घेवन एक्चुअली पळोवपाक गेल्यार आयर मागता. आनी हे आयर मागता पळय ते लोकांकडे डोनेशन मागता तो पयशे ना म्हणून. हे फुलांचो आयर आतां फुडले 9 मरे पर्यंत चलतलो. कित्याक झेडपी इलेक्शन पावला. म्हणल्यार इलेक्शना टायमार ताचो इव्हेंट. आतां लक्षांत घ्या. अशें आयकूंक आयिल्लें आहा 2 लग्नां जालीं. आतां तिसरें म्हणटा ते इलेक्शन जालें, बंगले येयले. आतां फुडें कितें आयलँड बीन घेवपाचें प्लॅन आहा आमकां खबर ना. पण म्हाका दिसता की हेजेर सगळे डायवर्ट करपाचें बंद करपाक जाय. आनी आय रिक्वेस्ट वन थिंग टू पीपल ऑफ गोवा. पीपल ऑफ गोवा शूड थिंक बिफोर इवन सपोर्टिंग एनीवन. आयज एक्टिविस्टांनी जे भार घेतलेलो आसा गोंयान आनी सगळ्या कडेन वचून विशय घेता, आय रियली सॅल्यूट. आनी अशे एक्टिविस्ट गांवांनी जावचे. गांवांनी लोकांनी विशय मुद्दे पुटअप करचे. आनी वी विल बी ऑलवेज देर. आनी वी शूड इग्नोर. आय वॉज नॉट सपोज टू आन्सर दीस बिकॉज
people should not get diverted from the real issues. People should not get diverted from the Suleiman issue. People should not get diverted from the job issues. People should not get diverted from the law and order collapse issue. People should not get diverted from the land scam issue. So हे इश्यू डायवर्ट जावपाक जायना आणि हे सरकार जे आहा पळय बीजेपी सरकार जे आहा पळय असले मनशांक टायमाचेर भायर काडटले, टायमाचेर तांकां पब्लिसिटी मेळटली, टायमाचेर त्यांचे थोड्यो सगळे न्हू थोड्यो पेड मिडिया आहा तांकां प्रेस कॉन्फरन्साक इंटरव्यूक व्हरतले आणि मागीर ताका लायमलायट दितले. सो हेजेर फोकस करपाचे बंद करा आणि क्लियर कट फोकस रावा की आमकां विषय आसतले ते विषय डायवर्ट जावपाक जायना. थँक्यू. काल आता आरजीचो प्रेसिडेंट येयलो, तेणी 7 म्हयन्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतले आणि तेणी आपले जे कितें म्हणणे आसले तेणी थंयसर हे केले, सगळ्यांक सांगले. सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांनी तेचे आयकोनूय घेतले, रिपोर्टरांनी ताका क्रॉसूय केलो. पूण म्हाका एक वायट दिसलें कित्याक सांग, ती प्रेस कॉन्फरन्स जातकूच थोड्या रिपोर्टरांक सोशल मिडियाचेर जे पद्दतीन टार्गेट केले न्हू, ते वायट दिसलें. कित्याक सांग, तूं जेन्ना रिपोर्टर आपलें काम करता न्हू ताका तें काम करपाक दिवपाक जाय. कित्याक आयज जर आमची जी डेमोक्रेसी आहा तेतून आमी तांकां खूब महत्व दिता रिपोर्टरांक, आणि ते जर सपोज रिपोर्टर एक्टीव ना आनी आमचे मेरेन खबरी पावयना जाल्यार सरकारान कितें चल्लां, बरें चल्लां काय वायट चल्लां तें आमकां कळचें ना. आतां मेन म्हणजे हांव ताका कांय म्हणपाक सोदिना, कित्याक म्हाका कोणाक बेश्टो क्रिटिसायज करपाक रायट ना. आतां 7 म्हयने तो खंय आसलो, कितें आसलो तो ताका खबर. पूण आयज गोंयान जे घडामोडी जातात, हे घडामोडी आमी हांगा ब्रेक घेवपाक शकना. ते पॉलिटिकल ऑपोजिशन जावं कितें जाल्यार जावं तो एक्टिविस्ट जावं, हांगा ब्रेक घेवप म्हटल्यार प्रॉब्लम कितें आसा. आयज ईच एंड एवरी डे एक मुद्दो भायर सरता. आयज जॉब स्कॅम आमी पळयलो कहो भायर सरलो आणि जॉब स्कॅम कसो डायवर्ट जालो. जॉब स्कॅमान जे कोणाक अरेस्ट केल्ले आयज तेंचे सुद्दां कांय हें नाव ना. आयज तांकां सुद्दां बेल मेळोन ते सायडीक आहा. सो हे सरकार जे आहा न्हू ते ईच एंड एवरी टायम जे इश्यूज आहा, जे हेंचेर जेन्ना एलिगेशन जाता तेन्ना ते डायवर्ट करपाचो प्रयत्न करता. म्हणून हांव म्हणटा की खंयच्याच पार्टीक आयज ब्रेक घेवंक तुमी शकना. जर तुमी क्रांतिकारी आणि रेव्होल्युशन जर करपाक येयले न्हू जाल्यार रेव्होल्युशन ते कंटिन्यू उरपाक जाय. आमी एक्टिविस्ट जे आहा ते ईच एंड एवरी डे हे मुद्दे घेता, आणि ते मुद्दे कित्याक घेता तर आयज कोणे तरी सरकाराचेर उलोवपाक जाय, प्रश्न हो करपाक जाय. आयज जर कोणी प्रश्न जर करिना जाल्यार तांकां क्लीन चीट मेळटली. सो आयज प्रश्न केले जाल्यारूच ते प्रॉब्लम्स आहात न्हू ते खंय ना खंय तरी कंट्रोलान उरतले. आयज जेन्ना सुलेमान सिद्दीकी जेन्ना जे लोकांपासून गेलो ताका पुलिसांनी पळयलो म्हणटात, जाल्यार त्या टायमाचेर म्हाज्या हिसपान जाल्यार ह्या पार्टीन आयज उलोवपाची गरज आसलेली. कितें हेणी स्पेशली उलोवपाची गरज आसलेली आरजीबीच्या प्रेसिडेंटान. आयज जेन्ना जॉब स्कॅमाचे इश्यू जेन्ना भायर सरले तेन्ना सुद्दां तेचे स्टेटमेंट काय ना. आयज जेन्ना प्रमोद सावंत कसिनोक एक्सटेन्शन दिता, जे 6 म्हयन्याचे एक्सटेन्शन आसा ते 2-2.5 वर्साचे एक्सटेन्शन दिता, त्या टायमाचेर खरो हो मुद्दो रेज जावपाची गरज आसली हांकां इतले एक्सटेन्शन कित्याक जाय म्हणून. आयज सांकवाळे भुतानीचो प्रोजेक्ट येता, आयज जे दोंगराचेर हे मेगा प्रोजेक्ट जे येता ह्या प्रोजेक्टांचेर उलोवपाची गरज आसली. जर तुमी गोंयकारपण म्हणटा आनी गोंयकारांक जर वाचयतले म्हणटा जाल्यार गोंयकारा बरोबर तुमी रावपाक जाय. 7 म्हयन्याचो ब्रेक घेवंक शकना. 7 म्हयन्यान खूब कितें घडामोडी जाले आणि त्या घडामोडीन तुमचें कांय योगदान ना. आणि तेतून आनीक तुमी रिपोर्टरांक टार्गेट करता, एक्टिविस्टांक टार्गेट करता. हे सारकें चुकीचें. आयज आमी आमच्या मदीं झगडोंक शकना. आयज आमकां एक स्ट्रॉंग ऑपोजिशन जाय, आणि स्ट्रॉंग ऑपोजिशन जाय जाल्यार सगळ्या आमदारांनी जे ऑपोजिशनान आहा तेंच्यांनी एक जावन झगडचें पडटलें. आयज ऑपोजिशनाक टार्गेट करून ऑपोजिशन काबार करूंक शकना. कित्याक ते जे 7-8 जाण उरल्यात न्हू तेच असेंब्लीन उलयतले, आणि कोणा खातीर उलयतले, आमच्या खातीर उलयतले. सो थंय युनिटी जाय. थंय जर त्या ऑपोजिशना कडेन कोण युनिटी करिना आनी आपूण एकटो रावपाक सोदता जाल्यार तेचे वयल्यान कळटा की आयज रुलींग सरकारा वांगडा कितें तरी सेटिंग आसा. सो म्हाज्या हिसपान जाल्यार आयज क्रिटिसिजम म्हाज्या हिसपान सायडीक दवरून आयज गोंयच्या हितान विचार करपाची गरज आसा, आमच्या जमिनींचो विचार करपाची गरज आसा. कन्वर्जन जे लास्ट स्केलान जाता तेचेर आवाज उठोवपाची गरज आसा. आमची रानां शेतां दोंगर वाचोवपाची गरज आसा. सो आयज हे मुद्दे आमकां सारके इम्पॉर्टंट. खंयच्या एका इंडिव्हिज्युअलाक इम्पॉर्टन्स दिल्लेले म्हाका चुकीचें दिसता. आणि पार्टीन म्हाका दिसता आयज जे ऑपोजिशन आहा तेंच्यांनी आयज आपलो आवाज उठोवपाची गरज आसा. कित्याक असले जे एजंट्स आहा, असले जे दलाल आसा, असले जे एजंट्स आनी दलाल आसा न्हू हे लोकांक डिवायड करता. आणि हे डिवायड करता कित्या खातीर? आपल्या पॉलिटिकल बेनिफिटा खातीर. हे गोंयच्या हितान ना. आयज हे जर गोंयच्या हितान आसलेले जाल्यार गोंयच्या लोकां बरोबर रावतले आसले. कितें इलेक्शन हरतकूच सोमते हायबर्नेशनान वयचे नासलेले. सो हेंकां आमी बेडूक म्हणूंक शकता. हे बेडूक आयज हांगासर जाल्यार फाल्यां थंयसर. सो म्हाज्या हिसपान जाल्यार हांव ताका इम्पॉर्टन्स दिवपाकूच शकना. तेचे चाराण्याचें योगदान ह्या गोंया खातीर ना कितें, आनी हे गोंयच्या लोकां खातीर तेणी कांयच करूंक ना. गोंयच्या लोकांक अक्षरशः तेणी म्हाज्या हिसपान जाल्यार फटयल्लेले आसा.
कितें आनी गोंयच्या आयज तो जो म्हणटा की आमी इतले त्रास काडटा, आमचे कडेन पयशे ना, हे ना ते ना, आमी सगळे ते पळयलेले आनी हेच्या पयलीं सुद्दां आमी स्टेटमेंटां केल्लेली आसा. सो हांव ताका एक एडवायस दिवपाक सोदतां, गोंयकारां वांगडा राव, एक्टिविस्टां वांगडा राव, कितें आनी आमी जे कितें करता तें मेळोन करया. तूं सेपरेट रावतलो, म्हादईचेर सुद्दां तूं तेंच केलें, म्हादई इशूचेर तूं तेंच केलें, म्हादई इशूचेर तूं सेपरेट रावलो म्हणून म्हादईचो जो इशू आहा तो डायवर्ट जालो आनी आयज आमी म्हादई खातीर वांगडा झगडोंक शकना. कित्याक ह्याच मनशान मनोज परबान लोकांक म्हादईचेर डिवायड केले, हांव म्हणूंक शकता. मनोज परबान इच अँड एव्हरी मुद्द्याचेर लोकांक डिवायड केले म्हणून आयज गोंयकार हे भोगतात आसता. मायकल थंय रावता, कितलो तेंप जालो आतां, मायकल थंय रावता, वो आयज येतलो, फाल्यां येतलो, परवा येतलो. ही फटिंगपणां केल्या म्हणून हांव ताका वायट म्हणटा, नाल्यार म्हाका त्याच्या बद्दल कांय प्रॉब्लेम ना. कळ्ळें तुका. आनी तूं जर म्हणटा की बाबा आमचो आमदार आहा, आमदार आसा, आमदाराक तीच कामां करपाक हाडला, ताका घरा कडेन खुर्चे गरम करून हाडूंक ना. त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीन सुद्दां व्हडले व्हडले इश्यूज आहा. काल आमी त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीन शिड्डोना पाळी इशू घेतला की पंचायत थंयसर जे इलिगल हे येता, प्लॉटिंग येता, थंयसर एक्शन घेना म्हणून. थंय सुद्दां तेणी लक्ष घालपाची गरज आसा. सो आयज म्हाज्या हिसपान जालें, काल जे पद्दतीन मनोज परब येयलो आनी जो उलयलो, सगळें उलयलो सगळें बरें केलें हेणी, पूण ज्या पद्दतीन तेणी रिपोर्टरां वांगडा बिहेव केलो ते जाल्यार म्हाका अक्षरशः वायट दिसलें सारकें. तशें जावपाक जायना. डेमोक्रेसी जर सारकी हे करतलो, स्टेबल थेयतलो जाल्यार ह्या रिपोर्टरांची सगळ्यान व्हडली गरज आसा. तांकां तूं टार्गेट करपाक शकना आनी त्यांच्या बरोबर एक्टिविस्टांकूय टार्गेट करपाक शकना. कळ्ळें तुका. तूं तुजें काम कर, तुजें परफॉर्मन्स दाखय, त्याच्या उपरांत तुका आमी एप्रिशिएट करतले. सद्याच्या परिस्थितीन यू आर अ झिरो. थँक्यू. एपॉलॉजी मागूकूच जाय. अरे म्हाका एक सांग, रिपोर्टरांक तूं तशें करपाक शकना. एपॉलॉजी मागपाकूच जाय. फाल्यां सगळे हेच रिपोर्टर तेजे प्रेस घेतले. कळ्ळें तुका. आनी ह्या एटिट्यूडा खातीर रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी काबार जातली. ह्या एक मनशाच्या. आमकां रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी ही गोंयांत जाय, आमकां काबार जालेली नाका. तेचें नेतृत्व बदल केलेलें जाय आमकां, जेणे करून ती पार्टी बरे भशेन चलतली. कित्याक सांग, गोंयांत आयज खूब पार्टी आहात. कळ्ळें तुका. तेचे बरोबर ही एक पार्टी आनी ते गोंयच्या बद्दल उलयता जाल्यार क्लियर कट ह्या सारखे. कोणाक टार्गेट करूं नाका, एक्टिविस्टांक टार्गेट करूं नाका, रिपोर्टरांक टार्गेट करूं नाका. सगळे जाण आपले काम करता. तुम्ही कित्याक टार्गेट करता? तुमकां ते कॉन्ट्रॅक्ट दिलेले आसा. तुम्ही एजंटगिरी करता म्हणून तुम्ही एक्टिविस्टांक आनी रिपोर्टरांक टार्गेट करता. एपॉलॉजी मागपाकूच जाय तेणी. रिपोर्टराक टार्गेट केला त्या खातीर तुम्ही भायर सरला. बाकी ना आयज आमी आतां कॉमन हांगा येयले, तुमी आतां आमकां उबे केले, आमी बायट दिली तुमकां, फिनिश. आनी काय ना व्हडलेशें. पूण जे कितें काल चुकलां न्हू तेचेर आमी उलयले. तुका दिसता परत इलेक्शन येयला, पंचायत इलेक्शन, मागीर तो परत हे लोकांनी जाणीव करून घेवंक जाय न्हू. आमी लोकांक फुलोवपाक शकना. ही जाणीव सगळो लोक शिकलेलो सवरलेलो लोक आहा. अनपड हांगा कोणूच ना. जर ते लोक ताका सपोर्ट करपाक जाणा जाल्यार तेचे सगळे हिडन जे अजेंडाज आहात न्हू ते लोकांनी जाणीव करून घेवपाक जाय. हेच्या पयलीं तेणी कितें केलें, कशें डोनेशन घेतले, कशें लंडनच्या लोकांक पिशे केले, हे लोकांनी जाणून घेवपाक जाय न्हू. आमी लोकांक केन्नाच सांगचे ना तुमी हेका सपोर्ट करा तेका सपोर्ट करा म्हणून. आमचें काम न्हू ते. आमचें खंय चुकता थंयसर उलोवपाचें काम. आता झेडपी इलेक्शन येवपाचें, त्या खातीर तुका दिसता भायर सरला. इलेक्शनाकूच भायर सरला. हेच्या पयलीं सुद्दां न्हू इलेक्शन पावता तेन्ना भायर सरला म्हणजे झेडपी आता इलेक्शनाक लागीं पावलो आहा न्हू ऑलमोस्ट. आता इलेक्शन रेव्होल्युशन म्हणटा ते नॉन स्टेबल रिवोल्ट जावपाक जाय. हे इलेक्शन, हे रेव्होल्युशन न्हू, हे इलेक्शन. सो इलेक्शना टायमार तर तूं भायर सरता, यू आर नथिंग डिफरंट फ्रॉम द अदर पॉलिटिकल पार्टी. आनी जेन्ना झेडपी इलेक्शनाची कॅम्पेन बीजेपीची ऑलरेडी स्टार्ट जाल्ली आहा. सो तांकां एक्चुअली पळोवपाक गेल्यार दामू नायक प्रेसिडेंट जाला, 2 दिसांनी ते भायर सरला. रेव्होल्युशन रिलोडेड करून रिलोड म्हणल्यार ते लोड आयलो आसतलो थंयसर हेजो, तेका लागून जावंक शकता थंयसर. रिलोड म्हणल्यार रिलोड म्हणून कितें आसता थंयसर.